नमस्कार मित्रांनो, अंकगणित व बुद्धिमत्ता आधारित प्रश्न पहिला आहे आपला। जर 35 गुणिले 40 बरोबर 1400 तर 0.35 गुणिले 40 बरोबर किती? पर्याय 35.40, पर्याय बी आहे 1400, पर्याय सी आहे 1.400 आणि पर्याय डी आहे 140.0। तर यापैकी बरोबर उत्तर काय असेल? व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर बघा, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित बरेच टॉपिकवर चॅनलवर व्हिडिओ बनवले आहेत, तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या, जेणेकरून कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेची तुम्ही तयारी करता तर तुमच्याकरिता हे फार महत्त्वाचे ठरतील। तर उदाहरणामध्ये बघा, दशांश अपूर्णांक दिलेला आहे, इथं बाकी सर्व सारखं आहे। तर दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे कसे करायचे आपल्याला जर माहीत असेल तर या प्रश्नाचे उत्तर अगदी आपण 30 सेकंदाच्या आत सोडवू शकतो। आणि दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कशा करायचे या संबंधित सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता। यामध्ये बघा, 35 गुणिले 40 यांचा जर गुणाकार केला तर 1400 होतात, परंतु 0.35 गुणिले 40 याचं उत्तर काय येणार? तर लक्षात ठेवा, तर बघा दशांश अपूर्णांकानंतर दोन संख्या आहेत। तर बघा, पहिले आपण इथे लिहून घेऊ 0.35 गुणिले 40। तर आपण समजून घ्यायचं की दशांश अपूर्णांक नाही, इथे जर दशांश अपूर्णांक नाही समजलं तर काय बघा, हा शून्य नसणार, इथं 35 गुणिले 40 यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। तर 35 गुणिले 40 बरोबर किती होतात? तर 1400। 35 गुणिले 40 1400 होतात, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, दशांश अपूर्णांकानंतर किती संख्या आहेत? 2। मग दोन संख्या सोडून दशांश अपूर्णांक द्यायचं, म्हणजे उत्तर किती येते आपला? 14। 35 गुणिले 40, 35 गुणिले 40 होतात 1400, परंतु 0.35 गुणिले 40 केलं तर उत्तर किती येते? 14। लक्षात ठेवा, तुम्हाला दशांश अपूर्णांक दिलेला असेल तर दशांश अपूर्णांक नाही आहे असे समजून अगोदर त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि दशांश अपूर्णांकानंतर जेवढे संख्या तेवढे संख्या सोडून आपल्याला दशांश अपूर्णांक द्यावायचा आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय राहील? तर पर्याय बी हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। उदाहरण सोडवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आपण शेअर करा आणि चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतरचे उदाहरण बघा, जर 49 गुणिले 64 बरोबर 1336 तर 4.9 गुणिले 0.64 बरोबर किती? पर्याय 31.36, पर्याय बी आहे 0.1336, पर्याय सी आहे 3.136 आणि पर्याय डी आहे 133.6। तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे? तर प्रश्न बघा, आपण अगोदर जो प्रश्न सोडवला अगदी त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे। यामध्ये बघा, आपल्याला काय दिला आहे? 49 गुणिले 64, तर या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर किती मिळते आपल्याला? 3136। मग 4.9 गुणिले 0.64 बरोबर किती आपल्याला काढायचा आहे? तर इथे बघा, इथं पण दशांश अपूर्णांक आहे, इथं पण दशांश अपूर्णांक आहे। तर अगोदर आपण काय करायचं? तर दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करते वेळी आपण कशा प्रकारे सोडवतो? तर अगोदर आपण या दशांश अपूर्णांकाचा विचार न करता या संख्या लिहिल्या तर काय होणार? 49 गुणिले 64। आपण जर दशांश अपूर्णांकाचा विचार नाही केला, 49 गुणिले 64, 49 गुणिले 64 किती होतात? तर 49 गुणिले 64 होतात 3136। 49 गुणिले 64 होतात 3136, परंतु बघा इथं दशांश अपूर्णांक आहे आणि इथं पण दशांश अपूर्णांक आहे। तर इथं दशांश अपूर्णांकानंतर एक संख्या आहे आणि इथं दशांश अपूर्णांकानंतर दोन संख्या आहेत। तर एकूण संख्या किती होतात? 3। दशांश अपूर्णांकानंतर मग किती संख्या होतात? 3। मग आपल्याला 3 संख्या सोडून दशांश अपूर्णांक द्यावायचा आहे। मग 1 2 3 3 संख्या सोडल्या दशांश अपूर्णांक कुठे येणार? तर इथे येणार, म्हणजे उत्तर काय होईल? 3.136, म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे। तर बघा, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कशा प्रकारे करायचं हे आपल्याला समजलेलं असेल। हा प्रश्न बघा, MPSC सरळ सेवा 2012 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या टॉपिकवर बरेचशा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतोच। त्यानंतरचा प्रश्न आहे, जर 55 गुणिले 10 बरोबर 550 तर 5.5 गुणिले 0.010 बरोबर किती? पर्याय आहे 5.50, पर्याय बी आहे 5.050, पर्याय सी आहे 0.0550 आणि पर्याय डी आहे 0.550। तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला उत्तर काढायला काही अडचण आल्यास सेम याच प्रकारचं उदाहरण आपण अगोदरच व्हिडिओमध्ये घेतलं तर तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या।
हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.